मणी सर, स्वानंदीचा आवाज आहे हा. एक मिनिट तुम्ही असं आत नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. नाही नाही, मला भेटायचंय त्यांना. त्यांनी आवाज सुद्धा डॉक्टर, दिला. मी सिक्युरिटीला बोलू का? नको सिस्टर, कदाचित त्याच्या प्रेमाने स्वानंदीला इन्फेक्शन नाही तर जगण्याची शक्ती मिळेल. मेडिकल तर काहीच करू शकत नाही आपण, हे आपल्याला माहिती आहे. पण लेट हिम मीट. थँक्यू. मणी सर, स्वानंदी. मणी सर. हो, मी आहे. मी त्याचे अजिबात काळजी करू नका. डॉक्टर सुद्धा आताच म्हणाले की तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. आपलं बाळ काही झालं नाहीये ना? नाही नाही स्वानंदी, बाळ पण सुखरूप आहे. डॉक्टर म्हणालेत ना, बाळ अगदी व्यवस्थित आहे. मला वचन द्या, आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही. मला वचन द्या. हा 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 स्वानंदी, मी वचन देतो. मी बाळाला काही होऊ देणार नाही. जे करावंसं वाटेल ते सगळं करेन, पण बाळाला काही होऊ देणार नाही. स्वानंदी. स्वानंदी. स्वानंदी, काय होतंय तुम्हाला? डॉक्टर या. त्या बेशुद्ध झाल्या. पण डॉक्टर, अहो बोलता बोलता. स्वाभाविक आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्यांची तब्येत क्रिटिकल आहे म्हणून. त्यांचे प्लेटलेट काउंट्स खूप कमी झाले. शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही, त्यामुळे त्यांचा बीपी स्टेबल नाही आणि त्यामुळे ब्रेनमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही. आणि या सगळ्या स्थितीमुळे हळूहळू त्यांची तब्येत अजून खराब होत चाललेली आहे. पण ते बऱ्या होतील ना? हो, आमचे प्रयत्न चालू आहेत. पण सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तो म्हणजे त्यांच्या पोटातल्या बाळाचा. आता कदाचित ह्याच्यातून त्या सावरतीलही, पण त्यांच्या बाळाला वाचवायला एकच उपाय आहे, तो म्हणजे प्लेटलेट्स देणं. आणि ते प्लेटलेट्स म्हणजे सेम DNA असलेल्या बाळाच्या वडिलांचे देणं. म्हणजे तुम्हालाच प्लेटलेट्स द्यावे लागतील आणि ते सुद्धा लवकरात लवकर. डॉक्टर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचंय, जर बाळाला वाचवायचं असेल तर बाळाला सेम DNAच्या माणसाचे म्हणजे त्याच्या वडिलांचे प्लेटलेट्स द्यावे लागतील, तरच बाळ वाचेल. बाळाच्या वडिलांचे प्लेटलेट्स म्हणजे सुजितचे प्लेटलेट्स लागणार. स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स कशी मिळवून देऊ? सुजित देईल का? काय करू? या माणसाचा अजून फोन आलेला नाहीये. अरे कळणार कसं ना काम झालं की नाही ते? आणि कळल्याशिवाय मला झोप लागणार नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा मणी आज वाचता कामा नये. आता सगळे प्रॉब्लेम होऊन बसेल. डॅड, मला असं वाटतं की आपण इथे बसून वाट बघण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाऊया ना. म्हणजे तिथे आपल्याला लक्ष देऊन त्या माणसाला पुश करता येईल. हो? हं. संचिता, मला काय वाटतंय माहितीये का? मला काय वाटतंय, माझी काय आयडिया आहे, हे सगळं तुझ्याकडेच ठेव. साधं काम करता येत नाहीये तुला. सुजितने काय सांगितलं होतं? तो रिपोर्ट जाळून टाक म्हणून सांगितलं होतं की नाही? जाळलास का तू? नाही जाळलास. लपवून ठेवला आणि नेमका तो मणीच्या हाती लागला.
तो समजा रिपोर्ट मणीच्या हाताला लागला नसताना तर आता हे सगळं जे काही घडतंय ना रामायण ते घडलंच नसतं ना. एक मिनिट संचिता, तो रिपोर्ट नंतर जाळण्यासाठी तू लपवून ठेवलास का त्याच्या मागे तुझा काही प्लान होता? डॅड तुम्ही हे काय बोलताय? कसला प्लान डॅड? असं काहीच नाहीये. सुजित मी तुला म्हणाले ना की मी ते रिपोर्ट जाळणार होते. अरे घरात कोणी नाहीये हे पाहून जाळणार होते मी, पण राहून गेलं. प्लान वगैरे काही नाही डॅड, प्लीज ट्रस्ट मी. नेहमी सारखं आउट ऑफ रेंज. अरे निदान स्वतः फोन करून तरी कळवायला नको होतं का? डॅड यू डोंट वरी, मी हॉस्पिटलमध्ये फोन लावून खबर काढतो तिथे नेमकं काय चाललंय. आलोच. मला वचन द्या, आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही. जर बाळाला वाचवायचं असेल तर बाळाला सेम डीएनएच्या माणसाचे म्हणजे त्याच्या वडिलांचे प्लेटलेट्स द्यावे लागतील, तरच बाळ वाचेल. नाही, मला प्रयत्न करायलाच हवेत. सुजित स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे, प्लेटलेट्स देणं ही त्याची जबाबदारी. मी त्याला त्याची जाणीव करून दिली. मी स्वानंदीला वचन दिलंय बाळाला काही होऊ देणार नाही. बाळ आणि स्वानंदीच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. मी सुजितला प्लेटलेट्स द्यायला लावेल. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सुजितला प्लेटलेट्स द्यायला लावेल. डॅड काळजी करण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे मणीला त्याने संपवला? नाही डॅड. अरे मग एवढा खुश का होतोयस तू? डॅड हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे, त्याच्याशी मी बोललो. त्याच्याकडनं मला असं कळलंय की कदाचित स्वानंदी वाचू शकते, पण तिचं बाळ 100% जाईल.